आल्यापासून जे काही करेन ते भव्य दिव्य करेन अशा प्रकारचा माझा एक स्वभाव आहे. त्यामुळे मी यावेळेस घाटकोपरमध्ये पहिल्यांदा दहीहंडी तेव्हा म्हटलं की ही भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी असेल आणि त्यावेळेस फक्त वरळीला आणि ठाण्याला दहीहंडी लागायची कुठेच आहे. आणि घाटकोपरला 2009ला आम्ही अशी दहीहंडी केली की त्या दहीहंडीच्या नंतर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात गावागावात लोक आपल्या घाटकोपरची दहीहंडी बघून दहीहंडी करायला लागले. खरंय का खोटं आहे? अजून पण लोक आठवण काढतात की तुमची 2009ची दहीहंडी कशी आहे आणि आपली दहीहंडी टीव्हीवरून संपूर्ण देश पाहतो. जेव्हा 2009ला आपण यात्रा काढायला सुरुवात केली तेव्हा महाराष्ट्रात कुणीच यात्रा काढत नव्हतं. पहिली यात्रा आपल्या घाटकोपरहून निघाली. आपलं बघून 2014 साली मध्य प्रदेश सरकारनं यात्रा पॅटर्न सुरू केला आणि 2024 साली माननीय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सभागृहात सांगितलं. विधानसभागृहात माननीय एकनाथ शिंदे साहेब म्हणाले, घाटकोपरचं नाव घेऊन म्हणाले की राम कदमचा यात्रा पॅटर्न आता संपूर्ण महाराष्ट्र सरकार राबवणार. सगळ्यात पहिल्यांदा शाळेची मुलं विधानसभागृहात द्यायची सुरुवात तर मी केली, म्हणजे आपण घाटकोपरवासियांनी केली. आपले पाहून बाकीचे आमदार पण त्यांच्या विधानसभेतली मुलं विधानसभागृहामध्ये विधानसभेचं कामकाज दाखवायला घेऊन येऊ लागले. मी ज्यावेळेस विचार केला की माझ्या घाटकोपरमध्ये मी पाण्यासाठी असं काहीतरी काम केलं पाहिजे की 50 वर्षाच्या नंतर सुद्धा लोक म्हटली पाहिजे कि राम कदम नाम का कोई आदमी था, उसने ऐसा प्लानिंग किया कि 50 साल के बाद भी घाटकोपर को पानी की कमी नहीं है. आता मला सांगा, इथे फक्त 14 लाख लिटरची टाकी आहे. दुसरा माणूस काय करेल, 2 लाख लिटर आणखी वाढवेल, 3 लाख लिटर वाढवेल. मी 14 लाख इथे आनंदगडची टाकी आहे, त्याच्या बाजूला अधिकारी म्हणाले की कदम साहेब 5 लाख लिटरची टाकी करा. कोण होईल? म्हटलं नाही. मला म्हटलं 6 लाख, म्हटलं नाही. नाही म्हणत म्हणत मी सांगितलं 22 लाख लिटरची टाकी करा आनंदगडची. म्हणजे जुनी 14 लाख आणि ही नवीन 22 लाख, म्हणजे दोन्ही टाक्या मिळून जाणार आहोत 36 लाख. फक्त मी आनंदगड सांगतो. आणि ही जर टाकी आणि या टाकीला इनपुट जर मिळालं तर या टाकीची क्षमता होते 1,08,00,000 लिटर. म्हणजे पूर्ण ईशान्य मुंबईला पाणी देण्याची क्षमता या टाकीची होते. कारण एका बाजूने या 36 लाख लिटर टाकीमध्ये पाणी येत राहील आणि दुसऱ्या बाजूने लोकांना पाणी देत राहू. मुंबईमध्ये 1,08,00,000 लिटरची एकाच ठिकाणी पाणी पुरू शकेल अशी क्षमता असलेली टाकी ही फक्त मुंबईत विक्रम पार्क साहेब होते. आणि सगळे कागदपत्र मी आणले. इंद्रजीत भाई यहाँ पर रुका नहीं मैं. वर्षा नगर की पानी की टाकी है 6 लाख लीटर की. मुझे बीएमसी के अफसरों ने कहा मैं उनको धन्यवाद दूंगा, उन्हीं के कारण ये सारा हो रहा है. उन्होंने कहा कि 6 लाख लीटर की कदम साहब टाकी है, तुमने 7 लीटर की वो टाकी बड़ा करने की आवश्यकता नहीं. मैंने बिल्कुल नहीं. मला माझं पूर्ण विक्रमी पार्क साइड क्लस्टर डेव्हलपमेंट मध्ये करायचं आहे. सगळ्यांना मला बिल्डिंग मध्ये घर द्यायचं आहे. किती दिवस डोंगरात राहायचं, किती दिवस हातात चिंपटचा डबा घेऊन जायचा. अन्ना ये सारे लोग बिल्डिंग में जाने चाहिए. तो मैंने सोचा कि अगर बिल्डिंग में जाना चाहिए तो वर्षा नगर की भी पानी की टाकी बड़ी करनी पड़ेगी. तो 6 लाख लीटर पुरानी और दिलीप सिंह साहब नई टाकी आ रही है 18 लाख लीटर. यानी सिर्फ वर्षा नगर में जो टाकी होगी अपनी वो 24 लाख लीटर की होगी. मतलब अभी की दोनों टंकियां मिला करके भी उतनी नहीं है, उससे दुगनी टाकी वर्षा नगर में आ रही है. और उस त्याला जर पाण्याचा इनपुट मिळाला 24 तास तर त्याची क्षमता होते 72 लाख लिटर. आपली बंकाची कैलाश बीएससीच्या डेपोच्या बाजूची जी टाकी आहे तिची क्षमता आहे 9 लाख लिटर. पण तिचा वापर होतो फक्त 4.5 लाख लिटर. का वापर होतो? कारण त्याच्यामध्ये
इनपुट मिळत नाही. कुठे साहेब बरोबर साहेब इनपुट मिळत नाही. मग मी विचार काय केला, मी एवढ्या मोठ्या टाक्या बांधता याला इनपुट मिळणार कुठून. आपल्याला पाणी येतं भांडूपच्या रिझर्व्हरमधून. पहिल्यांदा भांडूपला जातं, नंतर कांजूरमार्ग, विक्रोळी आणि मग अपना घाटकोपरच्या वाट्याला येतं. तो इसके लिए मैंने वहां से 4 किलोमीटर लंबी 36 इंच डाळा म्हणजे 3 फूट मोठी पाईपलाईन टाकली आणि माझ्या स्वतःच्या दिवस रात्र प्रयत्न केल्यामुळे ती 3 फूट पाईपलाईन 4 किलोमीटरची पाईपलाईन फक्त घाटकोपरसाठी पास केली. 90% काम पूर्ण झालंय. आणि जर आपण पाहिलं या 3 टाक्यांचा भांडूपूर आलेल्या पाईपलाईनमुळे जर आपण मोजली तर महानगरपालिका आयुक्त आहेत ते देखील म्हणाले की कदम साहेब तुम्ही 40 वर्षाचं प्लॅनिंग नाही केलंय, तुम्ही इथून पुढच्या 100 वर्षाचं प्लॅनिंग केलंय. तुम्हाला माहिती आहे सगळ्या टाक्यांची क्षमता जर आपण केली तर ती होते 2,07,00,000 लिटर. एवढी मोठी क्षमता या टाक्यांची होते. आता मला सांगा की आता इकडे पाणी येतं असलपावरून, इकडे पाणी येतं कातोडी पाड्यावरून. जेव्हा इकडे टाक्या झाल्या तर कातोडी पाडा बटवाडा सुटला का नाही सुटला, आपण सुटला. आपल्या पार्कसाईडचा प्रॉब्लेम असा होता की आपल्याकडे टाकी बांधण्यासाठी जागाच नव्हती. म्हणून आपण 5 वर्षापूर्वी राजेश आपण पूर्ण विक्रोळी पार्कसाईडचा घाटकोपरचा सर्वे केला. त्याला 4.5-5 कोटी रुपये खर्च केले आणि सगळ्यात पहिल्यांदा ठरवलं की टोटल पाईपलाईन बदलायची. आपण सगळ्या ठिकाणच्या पाईपलाईन बदलल्या ते का वर्षापासून सुरू आहे. मी कधी नारळ फोडायला गेलो नाही. अरे मी माझ्या केलेल्या कामात कधी नारळ फोडत नाही, पण मी देवाला सोडून सांगतो आध्यात्मिक माणूस आहे. पूर्ण घाटकोपर ईस्ट आणि वेस्ट दोन्ही ठिकाणी जर इथून पुढच्या काळात पाण्याचा प्रॉब्लेम जो काही आहे त्याच्यासाठी तो दूर व्हावा म्हणून एकदा माणसांनी प्रयत्न केले असतील तर तुम्ही निवडून दिलेला आमदार रान करत आहे. एलवाड आणि एलवाड याचा सप्लाय एक होता. आता म्हणजे एलवाडला जे पाणी यायचं त्याचं अर्ध पाणी एलवाडला द्यायचं म्हणजे कुर्ल्याला. आपण तो सप्लाय तोडला. तो सप्लाय फक्त आपण एलवाडला घेतला, त्याच्यामुळे आपल्या एलवाडचं पाणी वाढलं. आता याचा इफेक्ट कधी दिसेल, याचा इफेक्ट तुम्हाला दिसेल. आता कातोडी पाड्याची लाईन टाकणं चालू आहे, पूर्ण अकोडे पाड्यामध्ये लाईन टाकण्याचं काम चालू आहे. रामजीनगरला जवळपास 90% लाईन टाकून झाली. असलपाला आपण नाली तोडला, तिथे देखील ही लाईन टाकली. ज्या जुन्या लाईन होत्या त्या सगळ्या बदलण्याचं काम जोरात चालू आहे. या टाक्या झाल्या आणि भांडूपची पाईपलाईन आली की मी तुम्हाला विश्वासाने सांगतो इथून पुढची 50 वर्ष विक्रोळी पार्कसाईड सोडा संपूर्ण घाटकोपरला कधीही पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि माझ्या बाबतीत एक चांगलं आहे, मी कुणाला विरोधात मानत नाही. ही टाकी 2 वर्षापूर्वी झाली असते पण काही लोकांनी विरोध केला म्हणून झाली नाही. मी शिवाजी मैदानाच्या पाठच्या मैदानाच्या खाली टाकी बांधत होतो आहे तसं त्याच्यापेक्षा सुंदर मैदान करत होतो. काही लोकांनी त्याला विरोध केला. ही भूमिका घेतली, विरोध करणारे पण माझेच आहेत. मग जागा शोधली बीएमसी मार्केटची, तिथे टाकी बसत नव्हती आणि जुन्या पुढाऱ्यांनी ते 1 इंच जागा पार्कमध्ये शिल्लक ठेवली नाही. जिथे पण जागा असेल तर झुपड्या बांधल्या. तर त्याच्यामुळे शेवटी इथे बीएमसीच्या क्वार्टर्स होत्या. त्या क्वार्टर्सवाल्यांना बोलावलं मी, बोलवून समजून सांगितलं की बाबा तुम्ही इथे राहताय, तुमच्यावर 40-45 लाख रुपयाचा दंड बीएमसीने लावलाय, मी तुम्हाला तो दंड माफ करतो, तुम्हाला फ्लॅट द्यायला लावतो. त्या लोकांनी ऐकलं नाही, ते कोर्टात गेले, कोर्टात हारल्याच्या नंतर पण त्यांना समजून सांगितलं तरी ते ऐकलं नाही. सुप्रीम कोर्टात गेले पण शेवटी सत्याचा विजय होतो. सुप्रीम कोर्टात गेलो तर आपली आनंदाची पाण्याची टाकी व्हावी म्हणून दिवस रात्र मेहनत घेतली आणि मतेताई त्याला आज यश आहे. आणि हे यश फक्त विक्रोळी पार्कसाईडचं नाहीये, हा स्नोबॉल इम्पॅक्ट आहे. इथे जवळपास इतकी क्षमता तुम्हाला तुम्ही नगरसेवक म्हणून चांगलं काम केलंय.
2,07,00,000 लिटर ह्याला आपण भांडूपूर स्पेशल इनपुट देतोय. तर एवढा लिटर पाण्याचा परिणाम फक्त असल्प भिटवाडीला नाहीये, कुर्ला पण होणार आहे, गवडेनगरला पण होणार आहे, पवईला पण होणार आहे, चांदीला पण होणार आहे. आणि ज्याला ज्याला पाणी मिळेल त्याचं पुण्य आपल्या विक्रोळी पार्कसाहेबला लाभणार आहे. तर त्याच्यामुळे मी जे बोलतो ते करतो आणि जे करतो ते देखील लोकांना कधी सांगत नाही. पण मी 4 वर्षापूर्वी शपथ घेतली होती. ती माझी शपथ 2 वर्षापूर्वीच पूर्ण झाली असती, पण काही लोकांमुळे मला खूप वर्ष उशीर झाला. पण एक मात्र तुम्हाला निश्चित सांगतो, या कामाचं हे काम कुठे साहेब गावकर साहेब, आपण हे काम रेकॉर्ड ब्रेकिंग टाइम मध्ये पूर्ण करून घ्यायचं. आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला 6 महिन्यात काम त्यांनी पूर्ण केलं, त्याचा माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण सत्कार करू. वर्षा नदीला आपण पाण्याची टाकी बांधतोय, पण तिथल्या सगळ्या लोकांना आपण बिल्डिंग मध्ये घर देतोय. आपण कधीच कोणाची हाय घेतली नाही, मरेपर्यंत घेणार सुद्धा नाही. आणि वर्षा नगरच्या आपण पाण्याच्या टाकीचं काम आपण येणाऱ्या पुढे करतो. तर त्याच्यामुळे पाणी हा प्रश्न आणि पाण्यासाठी धावपळ करणं हा प्रॉब्लेम माझ्या पुरता याच्यासाठी संपलाय की आता सगळं पाईपलाईनवर आहे. तुम्ही मी घरी जरी झोपलो तरी टाकीचं काम चालणार आहे. तुम्ही मी घरी जरी झोपलो तरी जुन्या लाईन बदलण्याचं जे काम चालू आहे ते चालू राहणार आहे. तुम्ही मी घरी जरी झोपलो तरी भांडूपची लाईनचं काम 90% पूर्ण झालंय, ते 100% पूर्ण होणार आहे. आणि उद्या जर घरी विक्रोळी पार्क साईड मध्ये संदीप त्रिपाठी साहेब आपण विक्रोळी पार्क साईड मध्ये 2 लाख स्क्वेअर मीटरचा क्लस्टर डेव्हलप करतो. 2 लाख स्क्वेअर मीटरचा. आणि बमखान्याला टाटा कॅन्सर हॉस्पिटल सारखं कॅन्सर हॉस्पिटल सारखं आपण जवळपास 12 लाख फुटाचं कॅन्सर हॉस्पिटल आपण विक्रोळी पार्क साईड मध्ये करतोय. म्हणजे देशभरातली माणसं विक्रोळी पार्क साईड मध्ये राहणार. नमस्कार. राजवाडी हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं, राजवाडी हॉस्पिटलचं काम सुरू झालं. मी कधीच माझ्या केलेल्या कामाचं सुद्धा श्रेय घेत नाही, पण राजावाडी हॉस्पिटल हे फक्त आणि फक्त आपल्या घाटकोपर वेस्टमुळे होत आहे. कारण त्याला निधी मिळवून देण्यापासून, मुख्यमंत्र्यांकडे 10 वेळा बैठक लावण्यापासून ते हॉस्पिटल कसं झालं पाहिजे याच्या रचनेपर्यंत संपूर्ण मेहनत तुमच्या राजवाडी हॉस्पिटलमध्ये पूर्ण मेहनत आपल्या घाटकोर वेस्टची आहे. बाकीच्यांनी मदत झाली असेल, पण ते हॉस्पिटल झालं पाहिजे. कारण हॉस्पिटल हा माझा प्राण आहे. गेली 16 वर्ष गोरगरिबांचे आपण मोफत ऑपरेशन्स करतोय. तर त्याच्यामुळे पुण्याचं काम आज बऱ्यापैकी प्रगतीपथावर जातोय याचा मला आनंद आहे. कोणाला टीका करायची त्यांनी टीका करा, पण टीका करणाऱ्यांनी फक्त एवढंच करा की तुम्ही काय केलं तेही त्याच्यासोबत सांगा. तर त्याच्यामुळे लोकांच्या टीकेने मला फरक पडत नाही. मी बकलामुखीचा साधक आहे. मला टीका केलेला एक तर कुठेतरी जातो, नाही तर परमेश्वर त्याला बरोबर घरी बसवतो. तर त्याच्यामुळे टीका करणाऱ्यांनी या माझ्यासारख्या पहाटे 3 वाजता उठून साधना करणाऱ्या माणसाच्या नादाला लागू नये. तर नादाला लागायचं असेल तर मी जसं पुण्याचं काम करतो तसं त्यांनी करावं. काँग्रेस सही बोललो, गलत बोललो बस. तिथे विक्रोळी पार्क साईडला आपण 12 लाख स्क्वेअर फुटाचं कॅन्सरचं हॉस्पिटल बांधतो. 12 लाख स्क्वेअर फूट. आणि हा जो रस्ता आपला, हे सगळे रस्ते कोणाचंही नुकसान न करता आहे. त्याच्यापेक्षा पार्क साईड मध्ये मस्त आपण घर देऊ. ज्याचं दुकान आहे त्याला पार्क साईड मध्येच दुकान देऊ. का आपल्या सगळ्या बिल्डिंग तुटतायत, तो 56 एकरचा प्लॉट आहे, तिथे आपण मोठ्या प्रमाणात दुकानं काढतोय. पण बमखान्यापासून आनंदपर्यंत हा 90 फीट रस्ता आपण करतो. करायचं का नाही करायचा? करायचं का नाही करायचा? तर कोणाचंही नुकसान न करता वर्षानगर स्मशानभूमीचं विजय पुराणचं काम सुरू होत आहे. तिथे आपण काशीची
काशी मणिकर्णिका घाट उभा करतोय आणि ते देखील दिवाळीपर्यंत तिथे काशीचा मणिकर्णिका घाट उभा राहील. काशीला आपण जाणार होतो ताई, निर्मला साहेब तुम्हाला घेऊन जाणार, तुम्हाला आणि संदीप त्रिपाठीला एकाच बोगीत बसवणार. ती ट्रेन मला चालवता येतं, पण मी पण मित्रमंडळच्या ठिकाणी जाऊन बसणार. राजू मोहिते आणि मी आणि रेल्वेच्या ट्रेनला धक्का मारणार. पण तिथलं पावित्र्य, मणिकर्णिका घाटाचं पावित्र्य आपण विक्रोळी पार्श्वच्या स्मशानभूमीत आणतोय. गंगेचं पाणी तिथे आपण आणतोय आणि त्याला आपण काशीच्या मणिकर्णिका घाटात रूपांतर करतोय. त्याचा फायदा असा होणार आहे की भविष्यात माणूस पार्कसाईडला जर गेला देवावरी तर त्याला गावी घेऊन जातात. त्या गावी जरी गेला तर लोक म्हणतील काशीला येणं शक्य नाही, निदान राम कदमनं पार्कसाईडला काशीचं पावित्र्य आणलंय, त्याला काशीला तरी घेऊन जाता येत नाही, पार्कसाईडला घेऊन जाय. तिथे काशीचा मणिकर्णिका घाट आहे, काशीचं पावित्र्य आहे, गंगेचं पाणी आहे, निदान जिवंतपणे नाही, मेल्यावरती त्याच्या आत्म्याला शांती मिळू दे. तरी गावची सुद्धा लोक विक्रोळी पार्कसाईडला येते. चांगलं गाईड आहे. तर आज या ठिकाणी थांबतो. सगळ्या पदाधिकाऱ्यांना, सगळ्या कार्यकर्त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आपल्या स्टेटसवर, आपल्या फेसबुकवर ही 22 लाख लिटरची पाण्याची टाकी आणि वर्षी किती? वर्षी 18 लाख लिटर पाण्याची टाकी आणि सगळे मिळून क्षमता जवळपास टोटल क्षमता आपली 3 वेळा आपण चालू ठेवली तर 2,07,00,000 लिटरची क्षमता या टाक्यांची होते. आणि त्याला इनपुट आपण स्पेशल भांडवल चालू केलं, काम 90% काम पूर्ण झालंय. तर त्याच्यामुळे या पहिल्यांदा मी काशी यात्रा कार्य म्हटलं होतं, लोक हसले होते. आज पण संध्याकाळी काही लोक हसण्याचा प्रयत्न करतील. तर 6 महिन्यानंतर हे जे सगळं होईल तेव्हा म्हणतील की काही करा पण रामकदमच्या नादाला खूप खूप आमदार रामकदम साहेबांबरोबर संतोष, सत्य